नमस्कार मित्रांनो, आता आपल्या सर्वांसाठी शेती मित्राच्या माध्यमातून उदयलाड घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ. प्रत्येक शेतकरी मित्राचे करतो आजच्या व्हिडिओत खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये 30 एप्रिलपर्यंत 100% वाढणार सोयाबीनचा बाजारभाव पण किती? सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये 30 एप्रिलपर्यंत किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव? देशातील सामान्य कास्तकार बांधवांच्या कंडिशनला विचारायला लागलं की देशांतर्गत बाजारामध्ये 30 एप्रिलपर्यंत किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव. जर महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर मला वाटते व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पाहायलाच हवा. व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर लाईक करा, इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो सतत. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की 30 एप्रिलपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव. जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर उत्तर, तर याच्यासाठी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनचे बाजारभाव पातळी कशी आहे, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आणि ह्या सर्वांचा देशांतर्गत बाजारामध्ये 30 एप्रिलपर्यंत सोयाबीनच्या दरावरती कसा परिणाम होणार, या परिणामामुळे 30 एप्रिलपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव. चला या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता सविस्तर व अचूक उत्तर. जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही $9.75 प्रति बुशेल्सपासून सध्या $10.25 प्रति बुशेलच्या दरम्यान दिसायला लागली. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्राझील, अर्जेंटिना, पॅराग्वे आणि उरुग्वे या चारही देशातून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री सुरू, जी 30 एप्रिलपर्यंत सुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू राहणार. याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला सोयाबीनची मागणी व पुरवठा याच्यामध्ये खास बदल दिसणार नाही. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 30 एप्रिलपर्यंत जैसे ते राहण्याची आहे शक्यता. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारभावामुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारात कसल्याही प्रकारचा या ठिकाणी बदल होणार नाही. परंतु दुसरीकडे आपण जर देशातील परिस्थिती बघितली तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी 4000 ते 4300च्या दरम्यान आहे. आपल्या देशातून चीन हा 30 एप्रिलपर्यंत मोठ्या प्रमाणात सोयाबीन, सोयातेल, सोयाबीन याची आयात करणार आहे. दुसरीकडे दिवसेंदिवस आपल्या देशातील असणारा सोयाबीनचा शिल्लक साठा हा कमी होत चालला आहे. याच्यामुळे 30 एप्रिलपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये मागणी व पुरवठा याच्यामध्ये प्रचंड तफावत निर्माण होऊ शकते आणि हीच तफावत आपल्याला 30 एप्रिलपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभाव तेजीसाठी कारणीभूत ठरू शकते. पण अशा परिस्थितीमध्ये एक प्रश्न उद्भवतो की मग अशा तेजीमध्ये 30 एप्रिलपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव किती वाढणार. तर तेजीमध्ये 30 एप्रिलपर्यंत सोयाबीनच्या बाजारभावात कमीत कमी 200ची तेजी येऊ शकते. आणि जी बाजारभाव पातळी सध्या 4000 ते 4300 दरम्यान ही जर सुधारली आणि बाजारभाव पातळी 4200 ते 4500 दरम्यान पोहोचली तर कसल्याही प्रकारचं आश्चर्य वाटेल नको, असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत. मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर एकच सल्ला देऊ इच्छितो की 4500च्या आसपास सोयाबीनचा बाजारभाव पोहोचला की तिथं सोयाबीनची विक्री करा, ओरिजिनल पावती घ्या, ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा लाभ आपणास मिळेल. पण बाजारभाव 5000 होईल तेव्हा विकू असं त्या ठिकाणी करत बसू नका. भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी आता कशी राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आपल्याला आवडला तेव्हा लाईक करा, त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो सतत. शेतकरी मित्रांनो, असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्तकार आजच्या व्हिडिओत खूप खूप आभार.